माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी पक्षात जे घडतंय ते कुठल्याही राजकीय थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाहीये। एकीकडे प्रफुल्ल पटेल, दुसरीकडे पार्थ पवार, मध्ये सुनेत्रा पवार आणि पडद्यामागे नरेश अरोरा। मुळात राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे हे नेते मंडळींमधलं शीतयुद्ध पाहता राष्ट्रवादीत नेतृत्वाचा संघर्ष आता अधिकच तीव्र झाला असल्याचं चित्र आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत नक्की काय चाललंय आणि हे शीतयुद्ध कसं पेटलं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर 28 जानेवारीला विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं। पण तुम्हाला सांगते, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध होता तेव्हा कोणत्याही पक्ष नेत्याने अजित पवारांना आव्हान देण्याचं धाडस केलं नव्हतं। पण दादा गेल्यावर परिस्थिती बदलली। त्यांच्या निधनानंतर पक्षाची संपूर्ण निर्णय प्रक्रिया त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्या हाती आली आहे। त्यामुळे एक गोष्ट स्वाभाविक आहे, इथून पुढे पक्षाचं नेतृत्व हे अजितदादांच्या मुलांकडे म्हणजेच पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडेच असणार आहे, जेणेकरून हळूहळू का होईना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं महत्व पक्षातून कमी कमी होत जाणार आहे। आणि त्याचं उदाहरण बघायचं झालं तर आत्ताची विधान परिषदेची जी निवडणूक पार पडली त्यात सुनील तटकरेंच्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील होते, परंतु सुनेत्रा पवार यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि जिशान सिद्दीकी यांच्यासारख्या उमेदवार देऊन त्यांनी पक्ष आणखीन प्रबळ करण्याचा प्रयत्न केला। इथून खरे खटके सुरू झाले। या निर्णयाच्या मागे पार्थ पवार देखील असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे इथे पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये एक पक्षांतर्गत वर्चस्वाची जी लढाई आहे ती कुठेतरी सुरू झाली असं बोललं जात आहे। बरं, हे झालं सुनील तटकरेंचं उदाहरण। प्रफुल्ल पटेलांचं उदाहरण द्यायचं झालं तर दादांना जाऊन अवघे 18 दिवस झाले नाहीत तर पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी खेळी केली। अजित पवारांच्या मृत्यूला 18 दिवस उलटत नाहीत तोच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं। या पत्राद्वारे पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी करत सर्व कार्यकारी अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सोपवण्याची विनंती केली गेली होती। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट, हा पत्र व्यवहार करताना अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। पुढे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यावर 28 जानेवारी ते 10 मार्च पर्यंतचा कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये असं पत्र त्यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं। तेव्हा हा वाद विकोपास गेला। सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली भेटीच्या वेळी पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नवी दिल्लीत असूनही ते दूर राहिले। पटेल आणि तटकरे विरुद्ध पवार कुटुंबियातील वाद विकोपास गेल्याचं वास्तव समोर आलं होतं। त्यानंतर पार्थ पवार यांनी पटेल व तटकरे यांची प्रशंसा करणारं पत्रक काढलं असलं तरी त्यातून जायचा तो संदेश नक्कीच गेला होता। विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी नवी दिल्ली स्थित नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्स या कंपनीकडे प्रसिद्धीचं काम देण्यात आलं होतं। अरोरा यांच्या सल्ल्याने अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेट परिधान करण्यास सुरुवात केली होती, हे तर तुमच्या लक्षातच असेल। तसेच प्रचार यंत्रणा राबवण्यात अरोरा यांची भूमिका महत्वाची होती। पक्षात अरोरा यांचं महत्व वाढलं होतं। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या 2 दिवस आधी पोलिसांनी अरोरा यांच्या पुण्यातील कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला होता। त्यावरून अजित पवारांनीही नापसंती व्यक्त केली होती। तुम्हाला सांगते, अजित पवार यांच्या मृत्यूनंतर प्रफुल्ल पटेल यांची पक्षाध्यक्षपदी तर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड करावी असा प्रस्ताव या अरोरा यांनी दिला होता। त्यावरून पक्षात धुसफूस वाढली आणि अलीकडेच अरोरा यांच्याकडे सोपवण्यात आलेले प्रसिद्धीचं काम आता काढून घेण्यात आलंय। प्रफुल्ल पटेल व पार्थ पवार यांच्यातील वादातूनच अरोरा यांची हकालपट्टी झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। एकंदरीत या घडामोडीमुळे पक्षात काही आलबेल आहे असं तरी दिसत नाहीये, कारण आतापर्यंत सुनील तटकरे असो व प्रफुल्ल पटेल हे अजितदादांनंतर पक्ष आपल्या ताब्यात येईल या दृष्टीने पावलं टाकत होते, परंतु या सगळ्याला सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी हे होऊ द्यायचं नाही या अनुषंगाने राजकीय पावलं टाकायला सुरुवात केली आहे। त्यात पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत पार्थ पवार यांचं वाढतं प्रस्थ पक्षातील जुन्या जाणत्या मंडळींना खुपू लागलंय असंही म्हटलं जात आहे। आणि म्हणूनच राष्ट्रवादीत नेतृत्वाचा संघर्ष आणखीन तीव्र झाला असल्याचं म्हटलं जात आहे।
तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.